इन्क्वायरी त्याची लावू आणि ते एसीबी कडनं इन्क्वायरी करू. धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक लक्षवेधी 16 क्रमांक 16. डॉक्टर राहुल पाटील. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, ही राज्य शासनानं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना निवडणुकीपूर्वी जाहीर केली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना उर्फ लाडका भाऊ योजना ही योजना म्हणजे युवकांचं शुद्ध फसवणूक आहे. अध्यक्ष महाराज, ही योजना कशासाठी सुरू केली, कुणी मागणी केली होती, सुरू केल्यानंतर 10 लाख फॉर्म आले, 10 लाखातले 5 लाख निवडण्यात आले, त्यानंतर 1,26,000 लोकांना एंट्रन्शिप देण्यात आली. एंट्रन्शिप म्हणजे त्यामध्ये स्टायफंड आणि ट्रेनिंग, आणि अचानक निवडणूक झाली की योजना बंद करण्यात आली. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारची योजना होती का? आणि मग या लोकांची फसवणूक केली का? लोक एमटेक, आमच्या परभणी जिल्ह्यातले मुलं एमटेक हा कोर्स सोडून हे नोकरीसाठी जॉईन करण्यासाठी आमच्या परभणीमध्ये आले. 6 महिन्यामध्ये त्यांना जॉईन करण्यात आलं आणि अचानक ही योजनाच बंद करण्यात आली आणि उत्तरामध्ये साफ फसवणूक या युवकांची करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे, यामध्ये इतके मोठे ITI आहेत आणि असे ट्रेनिंग देऊ तसे ट्रेनिंग देऊ, मुख्यमंत्री कौशल्य योजना, पंतप्रधान कौशल्य योजना, ग्रामीण स्किल डेव्हलपमेंट, हे ह्याच्यामधला आमचा काहीच ह्या अर्थ नसलेल्या रद्दी आम्हाला देण्यात आलेली आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे की योजना तुम्ही चालू ठेवणार का? हे जे मुलं आहेत 1,23,000 किंवा 26,000 ह्या लोकांना तुम्ही एंट्रन्शिप जी पूर्ण झालेली यांना तुम्ही विद्यावेतन देणार का? आणि ही योजना पुढच्या काळापर्यंत चालू ठेवणार का? काही फक्त तुमची निवडणुकीची फसवणुकीची घोषणा होती? एवढाच माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राहुल पाटील साहेबांनी जे विचारलं आणि जे त्याने सांगितलं त्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो. त्याने सांगितलं की कोणाला मांग केली होती, तुमची मागणं होती का की बेरोजगारीसाठी काय करायच्या, कशासाठी केला म्हणे बेरोजगारासाठी पूर्वी एक योजना होती, ती योजना त्यांनी बंद केली 2007ला. 2007च्या नंतर बेरोजगारसाठी एकही योजना नव्हती. हा योजना कधी फसवणूक योजना नव्हती. पूर्वीपासून हा योजना प्रशिक्षणासाठी आहे, रोजगारसाठी नाही. आणि हा योजना पूर्वी 6 महिन्यासाठी केली होती इलेक्शनचे पूर्वी. इलेक्शनचे नंतर बंद केली का? नाही केली. काय केला ते 5 महिना वाढून दिला. आणि माननीय अध्यक्ष महोदय, या वेळेचे पुरवणी मागामध्ये माननीय वित्तमंत्री ते बसले, त्याने 400 कोटी रुपया या वेळेचे पुरवणी मागामध्ये या योजनासाठी दिले. ज्या योजनासाठी 400 कोटी रुपये दिले असेल त्या योजना काय बंद होणार का? त्याने सर्व जे काय सरकारी नियम आहे, सरकारीचे पत्र ते वाचा. माननीय अध्यक्ष महोदय, ते सांगता की यामध्ये जे जबाबमध्ये जे लिहिलं त्यांचा काही उपयोग नाही. त्यांच्यासाठी असेल की त्यांच्यासाठी काही उपयोग नाही, पण महाराष्ट्राचे लोकांसाठी उपयोग आहे. महाराष्ट्राचे लोकांसाठी ITI मध्ये केलेले नवीन सर्व न्यू एज कोर्सेस, पॉप्युलर कोर्सेसचा उपयोग आहे. माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे ITI मध्ये आपण सर्व ठिकाणी आता एक नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे. माननीय प्रधानमंत्रीजी हस्ते त्यांचे उद्घाटन झाला. प्रथम बॅच मध्ये 55,000 विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घेतला. त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्रीजीच्या नावावर आपण माननीय मुख्यमंत्री स्वरोजगार योजना अशी सुरू केली आहे. त्या योजनामध्ये 5 लाख बेरोजगारांना प्रथम वर्षी लाभ मिळणार आहे. त्याच्यासाठी उपयोग नसेल, पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे. न भूतो ना भविष्यतो. महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा त्यांच्या नेतृत्वामध्ये रोजगारसाठी जे काय केलेलं आहे आजपर्यंत केलेलं नाही. ते केले, घोषणा केली आहे, प्रयोगामध्ये लावलंय, अंमलबजावणी पण होणार. उत्तर आलं. हा, काय ही योजना आपण चालू ठेवणार का? माझा एवढाच प्रश्न आहे. चला, ही योजना आपण चालू ठेवणार का? माननीय अध्यक्ष महोदय, मैं स्पेसिफिकली सांगितलं या वेळेचे बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अरे ऐकून तरी घ्यावा. तुम्ही ते विचारलं मी जवाब देतो ना. तुम्ही जे विचारलं त्याचा जवाब देतो ना. माननीय अध्यक्ष महोदय, या वेळेचे बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे आणि माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार याने या योजनासाठी 418 करोड रुपयाचा प्रावधान केलाय. या योजना सुरू राहणार आहे. लक्षवेधी क्रमांक 17 श्री अमित साडम. अध्यक्ष महाराज, नाही झालं. लक्षवेधी क्रमांक 17 त्यांनी 2दा उत्तर दिलं. त्यांनी
त्यांनी तुमच्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे. नाही नाही अध्यक्ष मला लक्षवेधी क्रमांक 17 मंत्री महोदय. चला अध्यक्ष लक्षवेधी महाराज क्रमांक 17